झी 24 तास एक पाऊल पुढे। बाजीरावची विहीर या ठिकाणी आज माऊलींचं चौथं गोल रिंगण होत आहे। त्यासाठी वैष्णवांचा मेळाच इथं भरल्याचं दृश्य आहे। संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झालंय। बाजीरावची विहीर या ठिकाणी माऊलींचं चौथं गोल रिंगण होणार आहे आणि त्यानंतर आजच्या दिवशीच वाखरी या ठिकाणी दोन्ही पालख्यात ज्ञानोबा माऊलींच्या आणि तुकोबा माऊलींच्या दोन्ही पालख्या वाखरी या ठिकाणी एकत्र येत असतात आणि त्यानंतर दोन्ही वाऱ्या एकत्र होऊन पंढरपूर पर्यंत जात असतात। बाजीरावची विहीर या ठिकाणची ही दृश्य आपण बघतो आहोत। काही वेळातच या ठिकाणी गोल रिंगण सोहळा रंगणार आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी रमेश जोशी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। रमेश, आता पंढरपूर जवळ येत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह वाढत चाललेला आहे। आज चौथं गोल रिंगण होतंय, काय वातावरण आहे सध्या? अमोल आज बाजीराव विहीर इथं रिंगण सोहळा होतोय। माऊलींच्या पालखीचे इथं 2 रिंगण सोहळे होणार आहेत। पहिलं रिंगण जे आहे ते उभं रिंगण पार पडतं। त्यानंतर माऊलींची पालखी जी आहे ती बाजीराव विहीर मैदानात येते आणि त्यानंतर तिथं गोल रिंगण सोहळा पार पडतो। आपण पाहाल अमोल की पालखी जी आषाढी वारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे। त्यामुळे वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो त्याला काही सीमाच उरलेली नाही। प्रचंड उत्साह आहे वारकऱ्यांमध्ये। लाडक्या विठुरायाला भेटण्याची त्यांच्यामध्ये प्रचंड आस निर्माण झालेली आहे। त्यामुळे वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो जबरदस्त आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण रिंगण ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी जे वारकरी आहेत ते काही वारकरी शिस्तीने बसलेले आहेत। त्यांच्या बाजूला जे आहे त्या बाजूला वारकऱ्यांचे खेळ सुरू आहेत। जवळपास 21 प्रकारचे खेळ आपल्याला या रिंगण सोहळ्याच्या आजूबाजूला पाहायला मिळतात। हे जे रिंगण सोहळ्यातील हे जे खेळ आहेत ते वारकऱ्यांची ऊर्जा जी आहे ती वाढवण्याचं काम करतात। निश्चित सध्याही वारकरी खेळामध्ये रंगलेले आहेत, कारण काही वेळातच आता रिंगणाला सुरुवात होणार आहे। तूर्त धन्यवाद रमेश या संपूर्ण माहितीबद्दल। ज्यावेळी रिंगण सुरू होईल त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येणार आहोत आणि या रिंगण सोहळ्याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा आपण दाखवणार आहोत झी 24 तासच्या माध्यमातून। झी 24 तास एक पाऊल पुढे।